नमस्कार मित्रांनो, मी मुक्ताई पवार माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण फेरफार व त्याचे प्रकार याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर नोंदणीकृत फेरफार आणि अनोंदणीकृत फेरफार असे मुख्य दोन प्रकार फेरफारचे पडतात। तर त्यामध्ये नोंदणीकृत फेरफार म्हणजे जो कुठला खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तो रजिस्ट्री ऑफिसमध्ये झाल्यानंतर त्याची नोंद त्या ठिकाणी करून घेतली जाते आणि त्यानुसार त्या सातबारामध्ये किंवा त्याच्या फेरफारामध्ये बदल होतात। आणि अनोंदणीकृत प्रकार हा म्हणजे ज्यावेळी खरेदी विक्रीचा व्यवहार हा 5 जे पंच असतात किंवा 3 पंच असतात साक्षीदार त्यांच्या समोर बॉन्डवरती केला जातो लेखी स्वरूपाचा व्यवहार, त्याला अनोंदणीकृत फेरफार म्हणतात। आणि तो जो व्यवहार आहे तो रजिस्ट्री ऑफिसमध्ये नेऊन त्या ठिकाणी प्रॉपर्टीची नोंद केली जाते। तर असे एक मुख्य दोन प्रकार पडतात थोडक्यात। तर त्याही पुढे जाऊन जो कुठला फेरफार लागतो, फेरफार लागण्यासाठी जी कुठली महत्त्वाची माहिती असते ती म्हणजे गाव नमुना 6 आणि ह्याच्या आधारे फेरफारमध्ये पूर्ण माहिती घेतली जाते। त्याला महसुली भाषेमध्ये गाव नमुना 6 असं म्हटलं जातं। तर आपण त्याला जे कोण फेरफार नोंदवही असं देखील काही भागामध्ये म्हटलं जातं। तर या फेरफार नोंदवहीच्या आधारे माहिती जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाते आणि महसूल विभागाअंतर्गत त्या फेरफारमध्ये बदल केला जातो। आणि फेरफारमध्ये जी महत्त्वाची माहिती असते तीच 7/12वरती आलेली असते। ज्या व्यक्तीने शेती विकली आहे त्याच्या 7/12वरची जमीन 7/12चा जो नंबर आहे किंवा जी कोणती क्षेत्रफळ आहे ते कमी करून ज्या व्यक्तीनं जमीन विकत घेतली आहे त्याच्या नावावरती 7/12 लावून ती जमीन त्याच्या नावावरती नोंदणीकृत करण्याचं काम हे फेरफारच्या माध्यमातून केलं जातं। आणि फेरफारवरती जी ॲक्युरेट माहिती आहे तीच माहिती 7/12वरती येत असते। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी आणि इतरही सर्वांनी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे अनेकांना फेरफार किती महत्त्वाचा आहे आणि फेरफारमध्ये मिळणारी माहिती किती महत्त्वाची आहे, त्यामध्ये जर कुठं काही गडबड झाली किंवा काही चुकीने जर काही चुकीची माहिती त्या ठिकाणी नोंदवली गेली तर अनेक शेतजमिनींमध्ये आणि त्यांच्या वादामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून थोडक्यात फेरफार हा किती महत्त्वाचा असतो जमिनीच्या संरक्षणासाठी किंवा जमिनीच्या मोजणीसाठी हे आपण या ठिकाणी समजून घ्यावं। माहिती आवडली असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।